हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे RK म्हणजेच राधाकृष्ण हँडमेड ज्वेलरी. तर आज इथे मला रिक्वायरमेंट आल्या होत्या लोटस नेकलेससाठी. तर आज आपण बनवूयात इथे लोटस चिंचपेटी, लफा चिंचपेटी. त्याच्यासाठी इथे मी जे लटकन लागणार आहे ते ऑलरेडी बनवून ठेवले होते. हे पाहू शकता, हे असे ग्रीन कलरचे लोटस आहेत. आता तुम्हाला नाही समजणार, त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी कसं बनवते ते. ओके. हे त्याच्यानंतर हे 2 लोटस मी इयरिंगसाठी घेतलेत. याच्यामधले जे इयरिंग्स आहेत तेही आपण युनिक, जे ट्रेंड आता चालू आहे तसे बनवणार आहोत. त्याच्यानंतर इथे इयरिंगसाठी बेस बनवून घेतला आहे. तसंच हे जे मोती आहे त्याच्यामध्ये ते मी 1 नंबरचे मोती यूज करणार आहे. सो मोत्यांची क्वालिटी, हे जे मोती आहेत ते जॅपनीज कोटिंगचे मोती आहेत, हे पाहू शकतात. आता मी नाईटला व्हिडिओ शूट करते त्याच्यामुळे तुम्हाला थोडं चेंज वाटत असेल, पाहू शकतात. तसंच हे जे 2 आहेत हे कनेक्टर घेतलेत मी, हे पाहू शकतात 3 लाईनमध्ये. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ॲडजस्टेबल गोंडा. चला तर आपण स्टार्ट करूया. आता इथे ही 11 नंबरची सुई आहे. ही ऑलरेडी मी त्याच्यामध्ये धागा टाकून घेतला आहे. येस, हे आपण गिअर वायरमध्ये नाही बनवणार आहोत. हा जो ज्वेलरीचा नायलॉन थ्रेड आहे याच्यामध्ये बनवणार आहोत. चला तर मी स्टार्ट करते. तोपर्यंत तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हा जो कनेक्टर आहे, हा याच्या कोणत्याही एका साईडने आपल्याला ही सुई व्यवस्थित अशी नॉट मारून घ्यायची आहे बाहेर, हे पाहू शकता. हे असं इथे व्यवस्थित मी अशी टाईटली अशी याला नॉट मारून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये हे जे मोती आहेत हे 15 मोती घालून घेणार आहे मी. लफा चिंचपेटी खूप छान वाटते. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या पाहिल्याच असतील, परंतु लोटसमध्ये मी ही पहिल्यांदाच बनवते. आता इथे तुम्हाला मी 15 मोती बोलली, परंतु मी याच्यामध्ये 20 मोती घातले, हे पाहू शकता. कारण लेंथमध्ये कमी होत होतं 15 मोत्यांमुळे, सो मी इथे 20 मोती टाकलेत. आता त्याच्यानंतर आता हे लोटसचे जे मी पेंडंट बनवून घेतलेले आहेत रेडी, तर ते म्हणजे असं आहे, दाखवते मी तुम्हाला. याच्यामध्ये जे मध्ये आहेत हे ड्रॉप शेपमध्ये जे मोती, हे ते मी 3 मोती टाकून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्या दोन्ही साईडला असे 2-2 आणि एकदम लास्टला जे आहे ते असं 1-1 ड्रॉप शेपचा मोती टाकून घेतला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये घालताना हा 1 ड्रॉप शेपवाला मोती जो आहे तो पहिला टाकून घ्यायचा. असंच आपल्याला सरळ तसं करून घ्यायचं आहे. सो मी इथे आता याच्यामध्येही हे पाहू शकतात 1 2 3 1 2 3 असे 3 होल आहेत लाईनमध्ये, हे दिसले असं. आता हे आपल्याला नीट बघून घालायचं आहे. आता हा जो आपला कनेक्टर आहे, ही याची जी फ्रंट साईड आहे सेम आपल्याला तसंच हेही फ्रंट साईडला आलं पाहिजे. नाहीतर कधी कधी गलतीमध्ये असं होतं की हे आपलं उलट झालेलं असतं, नंतर आपण हे घालतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण चेक करतो तर मग नंतर आपल्याला परत पहिल्यापासून स्टार्ट करावं लागतं. माझ्यासोबतही असं भरपूर वेळा झालं आहे. ते आपल्याला नीट बघून घ्यायचं आहे.
आता याच्याबरोबरच काहींच्या कोल्हापुरी साजचा मी जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्येही मी जी खाली जो ज्वेलरीचा थ्रेड यूज केला होता गोल्डन कलरचा, तो कसा यूज केला त्याच्यासाठी रिक्वायरमेंट होता, ते पाहूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता इथे मी याच्यामध्ये आणखीन हे 2 मोती टाकून घेते, हे पाहू शकतात. आता एक लाईनमध्ये मी तुम्हाला सगळं समजावून सांगते, त्याच्यानंतर मी पूर्ण ठुशी जी आहे ती रेडी करेन, कारण आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. आणि नंतर रेडी झाल्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते, हे पाहू शकतात. आता इथे मी 2 मोती टाकले. त्याच्यानंतर आता नीट बघताना आपल्याला नीट बघायचं. इथे जे 2 ड्रॉप शेपचे मोती आहेत तो वाला लोटस आपल्याला याच्यातून घालून घ्यायचा आहे. आतमधून हे असं आहे, हे असं. हे पाहू शकता इथे जे 2 आहेत आपले लोटसचं लटकन टाईप बोलू शकता याला, हे जे आपले आहेत. आता तुम्हाला जर डाऊट असेल की हे रेडीमेड मिळतं का, हे वाला जे मी बनवले लटकन टाईप, तर नाही. याच्यामध्ये हे जे 2 पेंडंट दिसत आहेत छोटे छोटे ते रेडीमेड आहेत आणि हे जे बाकीचं लटकन आहे ते स्वतः बनवलेलं आहे मी, ते आपल्याला रेडी नाही भेटत. तर प्रत्येकाच्या आपल्याला आपल्या आयडियाज यूज करून बनवावं लागतं, हे पाहू शकतात. आता इथे आणखीन 2 मोती. आता प्रत्येक लोटसच्या मध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये मी 2-2 मोतीच टाकून घेणार आहे. आता इथे सगळ्यात मध्ये हे जो 3 ड्रॉपशिप मोती आहेत ते वाला घालून घेते मी. पाहू शकता खूप छान वाटेल ही ठुशी, काहीतरी वेगळं आणि युनिक गुढीपाडव्यानिमित्त. पाहू शकता. आता परत इथे आणखीन 2 मोती. असं करत मी एक लाईन कंप्लीट करते. इथे आता माझी ही जी लाईन आहे पहिलीवाली ती कंप्लीट झाली. आता याच्यामध्ये इथेही आपल्याला व्यवस्थित फ्रंट साईड पाहून हा जो कनेक्टर आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला दुसऱ्या लाईनमध्येही सेम प्रोसेस करायची आहे. याच्यामध्ये धागा आपल्याला खूप सांभाळून खेचावा लागतो, कारण हा नायलॉन थ्रेड आहे. याची जर गाठ बसली तर ती पटकन सुटत नाही आहे. थोडं केअरफुली आपल्याला करावं लागेल. हे असं होतं मध्ये मध्ये. इथे हा जो आपल्याला धागा जो आहे तो व्यवस्थित खेचून घ्यायचा आहे. एकदमही खेचायचा नाही, जेणेकरून ही जी आपली मोत्यांची लाईन आहे ती वाकडी तिकडे होईल. फक्त स्ट्रेट येईल एवढंच आपल्याला करायचं आहे. आणि आता सेम मी या 2 लाईन कंप्लीट करून घेते. इथे जी आपली चिंचपेटी आहे ती रेडी झालेली आहे. आता याच्यामध्ये फक्त मी वेगळं काय केलं आहे तर इथे या ज्या 2 लोटसच्या मध्ये फर्स्ट लाईनमध्ये जे आपण 2 मोती टाकले होते, नंतर थर्ड लाईनमध्ये म्हणजे आता मी तुम्हाला असं दाखवते, हे पाहू शकता तुम्ही. आता हे लोटस मी असे बाजूबाजूला ठेवले, तर इथे मी 2 मोती टाकले वरच्या साईडला. तर त्याच्या सेकंड लाईनमध्ये जो आहे तो गॅप इथे वाढला जातो आहे. सो त्याच्यामध्ये मी एक मरून कलरचा मोती ॲड केला, म्हणजे फर्स्ट लाईनमध्ये 2 मोती, सेकंड लाईनमध्ये फक्त लोटसच्या मध्ये 3 मोती आणि नंतर त्याच्या खालच्या लाईनमध्ये 5 मोती असे मी ॲड केले. त्याच्यामुळे आपल्या ज्या या ठुशीचा जो शेप आहे तो प्रॉपर राऊंडमध्ये आलेला आहे. तुम्ही जेव्हा गळ्यामध्ये आपण वेअर करू तर तो आपल्या नेक लाईनला परफेक्ट बसणार आहे. सो पाहू शकतात इथे आपली जी ठुशी जी आहे किंवा हा नेकलेस बोलू शकता, लफा ठुशी, तर ती आपली रेडी झालेली आहे. आता इथे मी नॉट बांधून घेते आणि त्याच्यानंतर मी दोन्ही साईडला गोंडा अटॅच करून घेणार आहे. हे पाहू शकता.
वेअर केलेला व्हिडिओ किंवा मी याला डमीला लावलेला व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेन. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, ज्यांना हा व्हिडिओ नेकलेसचा हवा होता त्यांनाही कसा वाटला त्यांनी आवर्जून सांगा तुम्हाला कसा वाटला तो. आणि तुम्ही तुमच्या आयडियाजनी अजून काही वेगळं बनवू शकतात जर तुम्ही ज्वेलरी लवर असाल तर. सो थँक्यू सो मच. आवडलाच व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा. त्याच्याबरोबरच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. हा आहे फायनल लुक. पाहू शकतात खूप सुंदर वाटते. आपला पारंपरिक दागिना आहे. एवढंच वेगळे पण आहे त्याच्यामध्ये की मी फक्त याच्यामध्ये लोटस यूज केलेत. एरवी आपल्याला याच्यामध्ये वेगवेगळे पेंडंट पाहायला भेटतात, परंतु हा खूप छान दागिना आवडतो. नऊवारी साडीवरती वगैरेही तुम्ही यूज करू शकता. ते नेक लाईनला परफेक्ट बसतो हा. आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन सणांमध्ये आपण हा यूज करू शकतो. हा पाहू शकतात तुम्ही, फिनिशिंग पाहू शकतात याची. आता हा जो इयरिंगचा जो व्हिडिओ आहे तो मी उद्या पोस्ट करेन, कारण मी बनवले नाहीत. उद्या बनवण्याचाही मी तो पोस्ट करेन.